विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 मधील चौथ्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील चौथ्या प्रकरणाचा अभ्यास केला होता, अर्थनियोजन। म्हणजे भाग 1 मधील 4 प्रकरणे आपली झालेली आहेत आणि भाग 2 मधली पहिली 3 प्रकरणे आपली शिकून झालेली आहेत। तर आज आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे भौमितिक रचना। हे प्रकरण आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी 7 गुणांसाठी विचारलं जातं। म्हणजे या प्रकरणावर एकूण 7 गुणांचे प्रश्न आपल्याला बोर्ड परीक्षेमध्ये पाहायला मिळतील। तर यावर्षीच्या नवीन रचना शिकण्यापूर्वी आपण काही मूलभूत रचनांची उजळणी करूया, जे की यावर्षी आपण ज्या रचना शिकणार आहोत त्या रचना काढण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत। पहिली मूलभूत रचना आहे रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे। तर इथं आपण एक 6 सेंटीमीटरचा रेषाखंड AB घेऊया। हा रेषाखंड AB आहे की ज्याची लांबी 6 सेंटीमीटर आहे। आता रेषाखंड ABचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे। आता हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते कंपास, याला कंपास असं म्हणतात। या कंपासमध्ये आपण जी पेन्सिल यूज केलेली आहे ती सुद्धा अगोदर शार्प करून घेतलेली आहे आणि हा कंपास, याची जी कंडिशन आहे ती अगदी व्यवस्थित आहे, म्हणजे या ठिकाणावरून हलत नाही। जर तसं हलत असेल तर आपली आकृती चुकण्याची शक्यता असते। त्यासाठी आपण जे इन्स्ट्रुमेंट वापरतो, साहित्य वापरतो, ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे। आता इथं आपण या रेषाखंड ABचा लंबदुभाजक काढण्यासाठी रेषाखंड ABच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घेतो आणि या रेख ABच्या दोन्ही बाजूला असे आर्क काढतो, चाप काढतो Bवर ठेवून आणि त्याच अंतरानं E या अंत्यबिंदूवर ठेवून पहा। आणि चाप काढत असताना एकच वेळेस पेन्सिल फिरवायची, त्याच्यावर परत परत ती पेन्सिल घासायची नाही, जेणेकरून आपली आकृती खराब दिसेल। आपली आकृती अट्रॅक्टिव्ह दिसली पाहिजे। पेपरही अगदी त्याचं बॅकग्राऊंड स्वच्छ असलं पाहिजे। कुठंही इरेजर लावण्याची आवश्यकता, खोड रबर लावण्याची आवश्यकता पडणार नाही, याची आपण आकृती काढताना दक्षता घ्यायची। तर ही जी रेषा आहे, ही रेषा या ABचा लंब आणि दुभाजक आहे। तर अशा पद्धतीने आपण रेषाखंडाचा लंबदुभाजक काढतो। आता दुसरा एक आपण रेषाखंड घेऊया। आता सांगितलेल्या लांबीचा आपल्याला रेषाखंड घेता येतो। आता या ठिकाणी हा 5 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड PQ घेतला आहे आणि या PQचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे। प्रोसिजर अगदी सेम आहे। निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण कंपासमध्ये घ्यायचं आहे। ज्या रेषाखंडाचा लंबदुभाजक आपल्याला काढायचा आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर आपण इथे घेतो आणि हे चाप आपण काढतो। दोन्ही अंत्यबिंदूवर कंपासचं टोक टेकून समान अंतरानं किंवा समान अंतर कंपासमध्ये घेऊन आपण हे एकमेकांना छेदणारे कंस, आर्क असायला म्हणतात, आपण इथं काढलेले आहेत। आणि या दोन छेदनबिंदूमधून जाणारी जी रेषा आहे, पहा, रेषा ओढत असताना हे बरोबर कन्फर्म करून ओढायचे। कन्फर्म म्हणजे ती रेषा बरोबर या दोन बिंदूमधूनच जाते का, याची खात्री ही रेषा ओढण्यापूर्वी करायची, म्हणजे ते चुकणार नाही। हा लंब आणि हा झाला दुभाजक। तर ही रेषा, समजा आपण ही M ही रेषा घेतली, रेषा M ही रेख PQचा लंबदुभाजक आहे। रेषा L ही रेषा ABचा लंबदुभाजक आहे। अशा पद्धतीने आपण रेषाखंडाचे लंबदुभाजक काढतो। तर त्यानंतर आहे कोन दुभाजक काढणे। तर दिलेल्या मापाचा कोन काढणे आपण शिकलेलो आहे। पहा, या ठिकाणी आपण 70 अंश मापाचा कोन काढूया। अगोदर याचा बेस घेतलेला आहे। समजा हा बेस BC आहे, किरण BC आपण काढला आहे, ज्यामध्ये बिंदू B हा या किरणचा अंत्यबिंदू आहे किंवा आरंभबिंदूही त्याला म्हणतात। आणि या बिंदू Bवर, म्हणजे शिरोबिंदू B घेऊन आपल्याला कोन ABC काढायचा आहे। या ठिकाणी 70 अंशाचा कोन काढायचा आहे। पहा, कोन मापक आहे हे। कोन मापकाचा हा जो बिंदू आहे, हा बिंदू बरोबर त्या शिरोबिंदूवर ठेवायचा, ज्या ठिकाणी आपल्याला कोन काढायचा आहे। आणि ही जी आडवी रेषा आहे, ही आडवी रेषा या खालच्या इनिशियल आर्म, म्हणजे आरंभ
जो किरण आहे तो किरणाला बरोबर जुळली पाहिजे. आपण ही जुळी जुळवलेली आहे आणि याच्यावर हे 0, 10, 20, 30 किती अंशाचं माप, किती अंश कोण काढायचा आहे, तर 70 काढायचा आहे. या ठिकाणी हा 70 अंशाचा कोन, पण खूण अगोदर केले आणि त्यानंतर आता इथं आपण हा किरण काढणार आहोत. जो किरण या किरण BC सोबत 70 अंशाचा कोन करतोय. पहा, तर या ठिकाणी हा कोन ABC ज्याचं माप 70 अंश आहे. आता याचा कोन दुभाजक आपल्याला काढायचा आहे. हा कोन दुभाजक काढण्यासाठी शिरोबिंदू B वर कंपासचं टोक टेकून या दोन्ही किरणावर ह्या खुणा आपण करतो. मग इथं 2 वेगवेगळ्या खुणा केल्या तरी चालतात किंवा अशी अखंड एकच खूण केली, पूर्ण एकच चाप काढला की जो किरण B आणि किरण BCला 2 वेगवेगळ्या बिंदूत छेदतोय तरीही चालेल. आता इथं 2 खुणा केलेल्या आहेत. आता खुणा केल्यानंतर कंपासमध्ये पुरेसा अंतर घेऊन आपल्याला या 2 छेदनबिंदूपासून एकमेकांना छेदणारे हे आर्क चाप आपल्याला काढायचे आहेत. पहा, पुरेसा अंतर असा शब्द आपण इथं वापरलेला आहे. पुरेसा म्हणजे नेमकं किती, तर आपल्याला व्यवस्थित ते चाप काढता येतील आणि ते चाप छेदतील एवढं अंतर कंपासमध्ये आपण घ्यायचं आहे. कितीही घेतलं तरी चालतं, फक्त आपल्याला ते व्यवस्थित चाप काढता आले पाहिजेत. पहा, आता कन्फर्म करायचे, इथं खात्री करायची बरोबर त्याच बिंदूमधून आपण काढतोय ती रेषा जाते का. हा झाला कोन ABCचा दुभाजक. पहा कसा दुभाजक काढलेला आहे. आता आपण माप न घेता कुठलाही एक कोन काढूया आणि या कोनाचा दुभाजक आपण इथं काढूया. पहा, हा विशाल कोन आपण काढलेला आहे. समजा हा कोन PQR आहे आणि या कोन PQRचा कोन दुभाजक आपल्याला काढायचा आहे. आता कोन लघु कोन असेल, विशाल कोन असेल, कसलाही कोन असू द्या, त्याचा जो कोन दुभाजक काढायची कृती आहे ती सारखीच आहे. पण शिरोबिंदू Q वर कंपासचं टोक टेकून आपण या दोन्ही किरणावर समान अंतरावर या 2 खुणा केलेल्या आहेत आणि या ज्या खुणा केल्यात या खुणावरनं कंपासमधनं पुरेसा अंतर घेऊन 2 चाप आपल्याला काढायचे आहेत. पुरेसा अंतर किती, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण जे चाप काढतो ते आपल्याला व्यवस्थित काढता आले पाहिजेत आणि ते एकमेकांना छेदलेही पाहिजेत. तेवढं अंतर असेल तर त्याला आपण पुरेसा अंतर म्हणतो, सफिशियंट डिस्टन्स. आणि या 2 बिंदूमधून जाणारी जी रेषा आहे किंवा बिंदू Q आणि हा जो छेदनबिंदू आहे त्या बिंदूमधून जाणारा किरण आहे तो किरण या कोन PQRचा दुभाजक असेल. पहा, याप्रमाणे हा झाला कोन PQRचा दुभाजक. तिसरी कृती आहे दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे. आता एकाच कृतीमध्ये 3 वेगवेगळ्या कृती समाविष्ट आहेत ज्या मी तुम्हाला सांगणार आहे. पहा, आता इथं ही रेषा आपण अगोदर काढतोय. या रेषा, समजा ही रेषा L आहे, तर या रेषा Lला समांतर असणारी रेषा M आपल्याला काढायची. जर अंतर दिलं असेल तर त्या विशिष्ट अंतरावर आपण या रेषा Lला 3 सेंटीमीटर अंतरावरनं रेषा M ही समांतर रेषा काढणार आहोत. आता या रेषा Lला समांतर रेषा काढण्याची कृती, तर रेषा Lला समांतर रेषा काढायची, रेषा M जी की 3 सेंटीमीटर अंतरावर असेल. आता याच्यावर या रेषा Lला समांतर रेषा काढत असताना आपण या रेषा Lवर एक बिंदू घेतो आणि या बिंदूवरून या रेषा Lला समांतर रेषा काढतो. सुरुवातीला आपण सांगितलं होतं की या कृतीमध्ये मी तुम्हाला 3 वेगवेगळ्या कृती सांगतोय, जी रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्याची कृती आहे. मग अशी आपण रेषाखंडाचा लंब दुभाजक काढला. आता या ठिकाणी रेषा Lवर दिलेला हा बिंदू आहे आणि या बिंदूतून या रेषा Lला लंब आपल्याला अगोदर काढावा लागतो. पहा कसा काढायचा तो, ही पहिली कृती झाली, जी 2-3 कृती एकदा सांगतो म्हटलं त्यामध्ये. पहा, 2 बाजूला या बिंदूच्या, ज्या बिंदूवरून आपल्याला लंब काढायचा त्या बिंदूच्या 2 बाजूला समान अंतरावर आपण या 2 खुणा केलेल्या आहेत. त्यानंतर हा जो रेषाखंड तयार झाला आहे या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण या रेषेच्या एकाच बाजूला, आता 2 बाजूला हे चाप काढण्याची आवश्यकता नाही, कारण या रेषेवरचा एक बिंदू स्थिर आहे, हा इथला निश्चित आहे
आणि हा एक बिंदू आणि दिलेल्या दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते, त्यामुळं इकडं तिसरा बिंदू काढण्याची आवश्यकता नाही. आता इथून पहा हा झाला त्या रेषेवर दिलेल्या बिंदूतून रेषेला लंब काढणे. इकडं पुढं वाढवलं तर लंब रेषा आपल्याला काढता येते, इथे त्याची आवश्यकता नाही. आता हा जो लंब काढला रेषा एलचा लंब, त्याच्यावर 3 सेंटीमीटर अंतरावर आपण हे कंपासमध्ये अंतर घेऊन 3 सेंटीमीटर अंतरावर खूण करायची आहे. पहा हे 3 सेंटीमीटर अंतर कंपासमध्ये घेतलं, म्हणजे या बिंदूमधून या लंबावर 3 सेंटीमीटर अंतरावर आपण खूण केली. आता अगदी असंच इथं जसं आपण हा लंब काढला होता या रेषा एलला, अगदी तसंच या बिंदूतून या उभ्या रेषेला लंब आपल्याला काढायचा आहे. कृती सारखीच आहे. त्या बिंदूच्या दोन्ही बाजूला 2 समान अंतरावर खुणा करायच्या आहेत, एक आणि ही दुसरी खूण. आणि या रेषाखंडाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन एका बाजूला, मग कुठल्याही बाजूला, या बाजूला घ्या किंवा त्याच्या विरुद्ध बाजूला घ्या, आपण अशी 2 चाफ काढायचे आहेत. पहा व्यवस्थित. आणि तर या 2 बिंदूमधून जाणारी जी रेषा आहे, कोणते 2 बिंदू, याच्यावरचं एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे, बरोबर या 2 बिंदूमधून जाते का ते कन्फर्म करा. आणि ही जी रेषा आहे, ही रेषाला नाव देऊया यम, जी 3 सेंटीमीटर अंतरावरनं रेषा एलला समांतर काढलेली रेषा आहे. आता या ठिकाणी रेषा एलपासून 3 सेंटीमीटर अंतरावर, म्हणजे अंतर पण दिलं होतं, अंतर दिलं नसेल तर कुठूनही आपल्याला समांतर रेषा काढता येते. आणि समांतर रेषा काढण्यासाठी आता इथं आपण कंपासचा वापर केला आहे. कंपासचा वापर न करताही 2 सेट स्क्वेअर, आपल्याकडे जे कंपासमध्ये त्रिकोणाकृती इन्स्ट्रुमेंट असतात त्याला इंग्लिशमध्ये सेट स्क्वेअर असं म्हणतात, मराठीमध्ये गुण्या आणि दुसरा एक त्रिकोण असतो. तर त्यांचा वापर करून सुद्धा आपल्याला ती समांतर रेषा काढता येते. पण ठराविक अंतरावर म्हटल्यावर ही आकृती आपल्याला व्यवस्थितपणे काढता येते. 3 सेंटीमीटर असेल, 3.5 सेंटीमीटर असेल, 4 सेंटीमीटर असेल, कितीही अंतरावरनं दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील 3 सेंटीमीटर अंतर, किती दिलेल्या अंतरावरून समांतर रेषा काढता येते. आता जर एखादा बिंदू दिला आपल्याला, अंतर दिलं नाही पण बिंदू दिला, तर समजा इथं बिंदू दिला आणि या बिंदूतून आपल्याला या रेषा एलला समांतर रेषा काढायची आहे, तर या बिंदूतून लंब आपण या रेषा एलवर काढतो. पाती पण दाखवतो. तर समजा हा बिंदू आहे, आता हीच रेषा समांतर रेषा न काढता फक्त आता ही नाही असं आपण कल्पना करू. या रेषेवरनं आपल्याला या बिंदूवरनं रेषा एलला समांतर रेषा काढायची. दुसरीच आकृती आपण काढूया, थांबा. ही रेषा एल आहे आणि हा बिंदू ए आहे. या बिंदू ए मधनं रेषा एलला समांतर रेषा आपल्याला काढायची आहे. आता बिंदू ए हा रेषेच्या बाहेरील बिंदू आहे. याच्या अगोदरची आकृती आपण दिलेल्या अंतरावरनं त्या रेषेला लंब काढण्याची कृती आपण शिकलो आहे. आता इथं दिलेल्या बिंदूतून, जो की रेषेबाहेर आहे, त्या बिंदूतून त्या रेषेला समांतर रेषा काढण्याची कृती आपण करतोय. आता कंपासमध्ये असं अंतर घेतले की बिंदू एवर कंपासचं टोक टेकून त्या कंपासची पेन्सिल ही त्या रेषेला 2 भिन्न बिंदूमध्ये छेदते. आपण ते बिंदू इथं निश्चित केलेले आहेत. आता या 2 बिंदूतून 2 चाफ आपल्याला काढायचे की जे एकमेकाला छेदत आहेत. पहा, एक आणि दुसरा या बिंदूवरनं जो की त्याला छेदतोय. आणि बिंदू ए आणि हा छेदन बिंदू ह्याच्यामधून जाणारी जी रेषा असेल ती रेषा एलला लंब असेल. पहा, आणि आता आपल्याला या बिंदू ए मधून रेषा एलला समांतर रेषा काढायची, त्यामुळे ही रेषा आपल्याला पुढं वाढवावी लागेल. पहा, आता इथे एक कृती नवीन शिकलो. कोणती कृती? तर रेषेबाहेरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्याची कृती. मगाशी आपण रेषेवरील बिंदूतून त्या रेषेला लंब काढण्याची कृती त्या एकाच कृतीमध्ये समाविष्ट असलेली ती शिकलो होतो. आता बिंदू ए मधनं रेषा एलला समांतर रेषा काढायची. ही जी उभी रेषा आहे, या रेषा एलला लंब असणारी, तिला लंब असेल. पहा,
म्हणजे बिंदू ए मधून या उभ्या रेषेला लंब रेषा काढायची आहे. पहा, दोन्ही बाजूला समान अंतरावर या खुणा आपण करतोय. पहा, दोन खुणा झालेल्या आहेत. आता या दोन बिंदूमधून छेदणारे चाफ आपल्याला इथे काढायचे आहेत समान अंतर घेऊन. पहा, आता या बिंदूमधून एक काढायचं आहे. आणि ही जी रेषा असेल या दोन बिंदूमधून जाणारी ती रेषा, ही रेषा एलला समांतर असेल. ही झाली आकृती रेषेबाहेरील बिंदूतून दिलेल्या रेषेला लंब काढण्याची. आता या मूलभूत आकृत्या ज्या आहेत या आकृत्यांचा वापर आपल्याला पुढं मोठ्या आकृत्यामध्ये करायचा आहे. त्यामुळे या आकृत्या आपल्याला आल्याच पाहिजेत. त्यामुळे याची प्रॅक्टिस आपण पुरेशी करणं गरजेचं आहे. किमान या एका आकृतीच्या किमान 4 आकृत्या आपण काढणं अपेक्षित आहे. आता पुढची आकृती आहे दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढणे. आता या ठिकाणी कोनाचं माप न घेता आपण हा कोन काढूया. समजा हा कोन PQR असा आहे आणि या कोनाचा एकरूप कोन आपल्याला कोन ABC हा काढायचा आहे. या कोनाचं माप न मोजता किंवा कोन मापकाचा उपयोग न करता. पहा, आता कोन ABC मध्ये जर कोन बिंदू B हा शिरोबिंदू घेतला तर या ठिकाणी आपण बेस BC हा इनिशियल आरंभीचा किरण आपण काढला. आता कोन PQR मध्ये जो शिरोबिंदू आहे बिंदू Q, या बिंदू Q वर कंपासचं टोक आपल्याला टेकायचं आहे. पहा, आणि पुरेसा अंतर घेऊन हा पूर्ण मोठा आर्क, मोठा चाप आपल्याला काढायचा आहे की जो चाप या दोन्ही किरणांना, किरण QP आणि किरण QRला छेदेल. आता तेच अंतर आपण कंपासमध्ये कायम ठेवलं आहे आणि जिथं आपल्याला याचा एकरूप कोन काढायचा आहे. आता बिंदू B वर आपल्याला याचा एकरूप कोन काढायचा आहे. मग या बिंदू B वर हे कंपासचं टोक टेकून तसाच चाप आपण इथं काढायचा आहे. पहा, काढला. आता हा बिंदू आपल्याला निश्चित करायचा आहे, हा छेदन बिंदू. यासाठी या दोन बिंदूमधलं अंतर कंपासमध्ये आपण घ्यायचं आहे. पहा, घेतलं आहे. आणि तेवढ्याच अंतरानं या बिंदूमधून या अगोदरच्या चाफला छेदणारा चाफ काढायचा आहे. आता हा झाला दुसरा बिंदू आणि हा बिंदू आणि बिंदू B या बिंदूमधनं जाणारा जो किरण असेल तो किरण AB असेल की जो कोन PQRशी एकरूप कोन या कोन बिंदू Bच्या ठिकाणी तयार करतोय. या ठिकाणी आकृतीमध्ये कोन PQR एकरूप कोन ABC ही झाली आकृती. दिलेल्या रचना, दिलेल्या कोनाशी एकरूप कोन काढण्याची ही रचना आहे, मूलभूत रचना आहे. या रचनेचा पुरेसा सराव करा. बऱ्याच विद्यार्थ्यांना ही रचना सोपी असून देखील जमत नाही. खूप सोपी रचना आहे, मात्र तरीसुद्धा ही रचना करत असताना चुका होतात. त्यामुळे या रचनेचा पुरेसा सराव आपण करणं अपेक्षित आहे. पुढची मूलभूत रचना आहे दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे. तर पहा, या ठिकाणी आपण रेषाखंड काढूया. समजा हा रेषाखंड PQ आहे आणि या रेषाखंड PQचं आपल्याला 2:3 या प्रमाणात विभाजन करायचं आहे. दिलेलं प्रमाण 2:3 आहे. पहा कशी रचना करायची. बिंदू P वरनं या ठिकाणी आपण हा किरण काढतोय, जो किरण इथं लघुकोन तयार करतोय या रेख PQ सोबत. आता याच्यावर एकूण किती खुणा करायच्या तर पहा, इथं 2:3 या प्रमाणात विभागायचे. या दोनाची बेरीज 2 + 3 = 5. म्हणजे समान अंतरावर या किरणावर आपल्याला 5 खुणा करायच्या आहेत. पहा, आपण इथं करतोय. 1 2 3
4 आणि 5. या 5 कोण आपण केल्यात. नावं देऊया P1, P2, P3, P4 आणि P5. तर इथं हे 2 बिंदू जोडायचे आहेत, बिंदू Q आणि P5 हा बिंदू. पहा आता या ठिकाणी आपल्याला या PQचं 2:3 प्रमाणात विभाजन करायचं आहे. इथं जो रेषाखंड P5 आहे, या P5 या रेषाखंडाचं बिंदू P2 हा 2:3 मध्ये विभाजन करतोय. पहा बिंदू P2, कारण इकडे 2 भाग आहेत आणि इकडे समान 3 भाग आहेत. म्हणजे हा P2 हा बिंदू P5 या रेषाखंडाचं 2:3 मध्ये विभागणी करतोय. मग आता इथं आपल्याला PQचं विभाजन करायचं 2:3 मध्ये. तर यासाठी आपल्याला इथं जो कोन तयार झाला आहे, कोन P5Q हा कोन, या कोनाला एकरूप कोन हा बिंदू P2 वर आणि रेख P2 वर काढायचा आहे. यासाठी काय करायचं आहे, तर याच्या अगोदरची रचना आपण केलेली आहे. या ठिकाणी ज्या कोनाचा एकरूप कोन काढायचा त्या कोनावर अगोदर आपण हा चाप काढतो. आता जिथं कोन काढायचा त्या ठिकाणी हा चाप आपल्याला काढायचा आहे. पहा हा चाप आपण काढला. आता अंतर जे आहे ते कोणतं अंतर घ्यायचं आहे, तर या 2 छेदनबिंदूमधलं अंतर कंपासमध्ये घ्यायचं आहे. घेतलं आणि या बिंदूतून तो दुसरा छेदनबिंदू आपल्याला शोधायचा आहे. तो इथं आलेला आहे. आता P2 आणि हा बिंदू या दोन्हीमधून जाणारी रेषा इथं काढायची आहे. तर आता इथं पुढं रेषा न वाढवता फक्त हा आपण अंदाज घेतला अगोदर, बरोबर जाते. जिथं या PQला छेदेल त्या ठिकाणी हा बिंदू R आपण घेतला आणि आकृतीमध्ये PR=RQ म्हणजे या दोन्हीचं गुणोत्तर बरोबर 2:3 आहे. कसं ते पहा सांगतो. आता हे 2 कोन एकरूप काढलेत. आता हे 2 कोन एकरूप आहेत म्हणजेच हे 2 रेषाखंड समांतर आहेत. कारण हे संगत कोन आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. आणि संगत कोन एकरूप असतील तर संगत कोन कसोटीने हे 2 रेषाखंड एकमेकाला समांतर असतील. आता त्रिकोण PQ-P5 मध्ये रेख RP2 समांतर रेख QP5 म्हणून हे PP2 छेद P2P5 बरोबर PR छेद RQ. कारण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचं मूलभूत प्रमेय, म्हणजे हे जे गुणोत्तर आहे तेवढंच गुणोत्तर PR=RQ, PRचं RQ सोबत आहे. म्हणून PR आणि RQचं गुणोत्तर 2 असतील. म्हणजेच बिंदू R हा रेख PQला 2:3 या प्रमाणामध्ये विभागतोय. अशा पद्धतीने आपण दिलेल्या रेषाखंडाचं विभाजन हे दिलेल्या गुणोत्तरात करतो. तर याचाही पुरेसा सराव आपण करावा.